महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। डिजिटल इंडियाच्या गप्पा आणि माहूरमध्ये व अन्य खेड्यापाड्यात 8 दिवसांपासून नेटवर्कचा ठणठणाट। जिओच्या मक्तेदारीचा नागरिकांना मोठा फटका। नेटवर्क पूर्ण क्षमतेने पूर्ववत करण्याची जिओ कंपनीकडे ऑनलाईन प्रणालीद्वारे आदर्श मनोज कीर्तने यांनी केली मागणी। एकीकडे देश 5G आणि डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून जिओ कंपनीची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे। माहूर, वाई, दत्तमांजरी, पाचुंदा, पानोळा, सिंदखेड व इतरत्र असलेले टॉवर फेल झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात नेटवर्कची बोंबाबोंब सुरू असून याचा फटका केवळ स्थानिक नागरिकांनाच नाही तर तीर्थक्षेत्रासाठी येणाऱ्या हजारो भाविकांनाही बसत आहे। तालुक्यातील नागरिकांमध्ये या परिस्थितीवरून तीव्र संताप व्यक्त होत आहे। संबंधित ऑपरेटर संघटना कंपनीच्या मनमानी व वेठबिगार पद्धतीला वैतागून आंदोलन करत आहेत। सरकारने BSNL आणि इतर खासगी कंपन्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारून जिओची मक्तेदारी निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले, पण आज याच कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नागरिक वेठीस धरले जात आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया लघु उद्योजक उदयराज संगेवार यांनी दिली आहे। पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिक पूर्णपणे जिओवर अवलंबून आहेत, ज्याचा फायदा आता कंपनी घेत असल्याचं चित्र दिसतंय। नेटवर्क असल्यामुळे माहूर तालुक्यातील आर्थिक आणि सामाजिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत। ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानांवरील ई-पॉस मशीन्स नेटवर्क प्रभावी चालत नसल्याने गरिबांना धान्य मिळणे कठीण झाले आहे। ऑनलाईन बँकिंग, ई-बँकिंग आणि महा ई-सेवा केंद्रांवरील छोटी मोठी कामं आठवड्याभरापासून रखडली आहेत। MSc IT, संगणक तंत्रज्ञान कोर्सेस आणि इतर सेवांवर परिणाम झाला आहे। इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षांचा काळ सुरू असताना शैक्षणिक साहित्य डाउनलोड करणे किंवा ऑनलाईन अभ्यास आणि शंका निरसन करणे विद्यार्थ्यांना अशक्य झाले आहे। तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांचे हॉटेल बुकिंग, डिजिटल पेमेंट आणि संपर्क पूर्णपणे तुटला असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटन व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नॉट रिचेबलचा सामना करावा लागतोय। आपत्कालीन परिस्थिती कोणाशी संपर्क साधायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय। संबंधित कंपनीने आणि प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तालुक्यातील सर्व तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करावा आणि खंडित झालेली किंवा धरसोड करत विस्कटलेली संपर्क सेवा पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे सेंटर हेड आदर्श कीर्तने यांनी जिओ कंपनीकडे ऑनलाईन प्रणालीद्वारे केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा व्यापारी संघटनेसह काही इतरही संघटनांनी दिला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। नमस्कार, मी आदर्श मनोज कीर्तने, PM कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र वाई बाजार सेंटर हेड। गेल्या काही दिवसांपासून आपण बघत आहोत जिओ कंपनीची नेटवर्कचे फार प्रॉब्लेम्स आपल्या इकडे चालू आहेत। त्याचं कारण असं आहे की जिओ कंपनीमध्ये काम करणारे जेही त्यांचे काम मजूर असतील किंवा ऑपरेटर असतील किंवा जेही कर्मचारी असतील, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यापैकी 500 कामगार, मजूर आणि त्यांचे ऑपरेटर हे सगळे संपावर गेलेले आहेत। त्यामुळं जनतेला याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। इंटरनेट बार बार येत आहे, जात आहे, येत आहे, जात आहे। त्यामुळं जे की मेडिकल सेक्टर असलं, हेल्थ केअर सेक्टर असेल, एज्युकेशन सेक्टर असेल आणि आजकाल 12वीचे 10वीचे बोर्डचे एक्झाम चालू आहेत, त्यामुळं बोर्डच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फार त्रास सहन करावा लागत आहे। ऑनलाईन स्टडी करणं कम्प्लिटली बंद झालेलं आहे, जे की मोबाईलचा आपण वापर करणं आजच्या काळामध्ये एकदम गरजेचं झालेलं आहे। तर अशा काळामध्ये या सगळ्या गोष्टींना खूप अडचणी येत आहेत। जसं आपण आज बघतो, कोणाला काही प्रॉब्लेमही झाला तरी ते दुसऱ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकत नाहीत, अँब्युलन्सला आपण बोलवू शकत नाहीये। असे अनेक त्रास जनतेला नाहक सहन करावं लागत आहे। याचं सगळ्यांचं कारणीभूत जिओ सारख्या कंपन्या तर आहेच आहे, पण याला आणखी कारणीभूत हे खाजगीकरण करण्याच्या मागे लागलेली सरकार आहे। काय आहे त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो। BSNL भारत संचार निगम लिमिटेड सारख्या कंपन्या जे की 100% गव्हर्नमेंट आहेत आणि 100% इंडियन आहेत, त्यांचे टावर्स पूर्ण प्रायव्हेटाईज केलेत आणि प्रायव्हेट करून वेगवेगळ्या जिओ सारख्या कंपन्यांना विकलेत। त्यामुळं आपल्या जनतेला ऑप्शन्स नाही आहेत। पहिले बऱ्याचशा कंपन्या होत्या, जसं डोकोमो होतं, वोडाफोन होतं, ओनिडा होतं, बऱ्याचशा कंपन्या होत्या। हे कंपन्याही बंद झाल्या आणि कॉन्ट्रॅक्ट आल्यामुळं पूर्ण देशभर प्रॉब्लेम झालेले आहेत। माहूर जे आहे आमचं एक 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे। इथं दत्तशिखर, रेणुका देवी असे देवस्थान आहेत। इथे येणारे हजारो लाखो भाविक भक्त रोज त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कुणाची गाडी अडकत आहे,
कुणाची फॅमिलीमध्ये इश्यू होत आहेत ते इथं अडकून जात आहे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनला प्रॉब्लेम होत आहे, दुकानदाराला प्रॉब्लेम होत आहे, गोरगरीब जनतेला प्रॉब्लेम होत आहे. याला सगळ्याला जिम्मेदार जिओ. 16 जिल्ह्यातील 500 टॉवरचा जोही प्रॉब्लेम आहे, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ज्याही मागण्या असतील ते जिओ कंपनीनं त्वरित मान्य करावे, मंजूर करावे आणि सर्व सेवा, इंटरनेट सोयी सुविधा, कॉलिंग्स आणि ट्रान्झॅक्शन, कम्युनिकेशन सगळं पूर्ववत करणे अशी मागणी करतो. धन्यवाद. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.